नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। भारतीय जनता पार्टीच्या पुरस्कृत उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ एकतुनी गणातून फोडण्यात आला। यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विकास कामे करणे आणि गाव पातळीवर नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम भाजप सरकारनेच केले असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय। आगामी काळातही भाजप विकासाचा मार्ग पुढे नेईल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे। प्रचारामध्ये उतरत आहे। मी एक गरीब कार्यकर्ता आणि भाजप पुरस्कृत कार्यकर्ता, भाजपच्या नेतृत्वाखाली आणि देशाचं सबका विकास, सबका साथ, सबका विश्वास ही मुद्दा घेऊन जनतेत जातोय। काय समस्या मतदारसंघामध्ये फार मोठी समस्या आहे। जिथं विकास म्हणते तिथं विकासच नाही, कुठंतरी पाणी वाहतंय, कुठंतरी काही आहे दबावाखाली चाललंय। काय तुमचं विजन काय आहे? माझं विजन जनतेचं विजन, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असं माझं विजन आहे। कारण मी मीडियासमोर पहिलीच वेळेस आलेला आहे आणि मी काही मीडियासमोर कधी बोललेलं नाही। काय आव्हान करसान मतदाराला हेच आवाहन करतो की 7 तारखेला ह्या गटात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी एक लढाई जिंकण्याची संधी द्या, एवढीच विनंती करतो, एवढंच आवाहन करतो। निर्माण केले मतदारसंघामध्ये, पण तुम्ही इथं उमेदवार उभा केले, हे बघा, प्रत्येक जण हा दहशतीत येणारा नसतो आणि पैठण विधानसभा क्षेत्र किंवा तालुका हा पहिल्यापासून स्वाभिमानी तालुका आहे। या तालुक्याने अनेकदा गोरगरिबांना संधी देण्याचं काम केलेलं आहे। उदाहरणार्थ आज जे मस्तवाल झालेले आहे सत्तेच्या, त्यांना सुद्धा ते अत्यंत गरीब असतानाच आमदार केलेलं आहे। परंतु असो, आज त्यांच्याकडे गडगंज मालमत्ता झालेली आहे। ते कुठल्याही पुढाऱ्यांना विकत घेण्याची भाषा करतात, मतदारांना विकत घेण्याची भाषा करतात। माझं एकच म्हणणं आहे की ते म्हणतात की आम्ही एवढा विकास केला, आम्ही पैठण तालुक्याला काय दिलं नाही। मग तुम्हाला मतदान विकत घेण्याची, राजकीय पुढारी खरेदी विक्री करण्याची का गरज पडते? आणि आज एवढी दहशतवाद आहे की पंतप्रधानांनी ज्या घरकुलाच्या योजना जाहीर केलेल्या आहे, घरकुल मिळत असताना गावात आज इथं यांची सत्ता आहे। मग याचे हप्ते घेणे, विहिरीचे हप्ते घेणे, हे सगळे कारनामे यांचे चाललेले। परत दबाव तंत्र, मग एकतुनीत आले तर एकतुनीला मला मतदान नाही झालं तर मी बघून घेईन, तुम्हाला पाचूरला यावं लागतं, याला दहशतवाद म्हणायचं। दहशतवाद म्हणजे काय गोळ्याच घालणं हा नसतो। त्यामुळं मी सगळ्या बांधवांना विनंती केली की येणारा काळ हा अत्यंत वाईट या पैठण विधानसभा क्षेत्रासाठी असणार आहे। आमचं म्हणणं नाही तुम्ही त्यांना लगेच खाली खेचा, परंतु या जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने या जिल्हा परिषदेवर, महानगरपालिकेवर जसा स्वतंत्र भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आहे, देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जे कामकाज चालू आहे, महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबाच्या माध्यमातून ज्या विकासाची गंगा वाहते, तीच विकासाची गंगा या पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये वाहिली पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे। आणि गोरगरिबांना कुठलाही हप्ता किंवा कुठलाही लाच न देता सगळ्या योजना घरपोहोच मिळाल्या पाहिजे। पैठण शहर सिंचनाखाली आलं पाहिजे। 102 TMCचं धरण असताना फक्त 25% पैठण तालुका हा सिंचनाखाली आहे। बाकी तालुका 75% तालुक्यामध्ये सिंचनापासून या ठिकाणी वंचित असणारा तालुका आहे। गेल्या 2 वर्षात पाऊस आहे म्हणून बरी परिस्थिती आहे, नसता सर्वाधिक टँकर चालणारा हा पैठण तालुका आहे। काय आव्हान करसान मतदाराला एकच आव्हान करेन की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये जे उमेदवार आम्ही पुरस्कृत केलेले, या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा। जिल्हा परिषद एक मिनी मंत्रालय आहे, या मंत्रालयाच्या माध्यमातून आणि वरचं मंत्रालयसुद्धा देवाभाऊच्या माध्यमातून या पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही विकासाची गंगा आणू, एवढंच आव्हान करेल। आणि या सर्व पुरस्कृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून सिंहाचा वाटा पैठण विधानसभा क्षेत्राचा राहायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे आणि हेच आव्हान आम्ही जनतेला करतोय। आमच्या पूर्ण 9च्या 9 गटावर निवडणूक लढण्याची तयारी होती, परंतु पक्षाने युती केली आणि आमच्या वाट्याला या तालुक्यामध्ये फक्त एकच सीट मिळाली। पण त्यानंतर समोरच्या पक्षाकडून युती तोडण्यात आली। मग आम्ही पण बी फॉर्म जोडले, परंतु काही अडीअडचणीमुळे आमचे बी फॉर्म त्या ठिकाणी अवैध ठरण्यात आले।
त्यामुळे आम्ही पक्षाने वरिष्ठांशी चर्चा करून वरिष्ठांनी आम्हाला असे आदेश दिले की आता तुम्ही भाजप पुरस्कृत पॅनल तयार करून ही निवडणूक लढवावी आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढत आहोत. काय मुद्दे कोणते? नाही, मुद्दे आता हे बघा, केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदीजींचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, त्यामध्ये राज्यामध्ये देखील देवेंद्रजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचंच सरकार